कोरोळा ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने आज एक कॅन्सर आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून माजी शिक्षण व आरोग्य सभापती निर्देशी पुढील सर्व सुविधा ज्या आहेत मोफत तपासणी मोफत त्याच्यानंतर त्याची बायोस्पेशी तपासणी वगैरे ते सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल। तर महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे की जसं यांनी सांगितलं की एक पेशंट म्हणतोय की खूप गर्दी असं मी नंतर जाते किंवा नंतर बघूया म्हणून असं करू नका। कॅम्प आहे, चांगली सुरुवात दिसते आहे। फक्त या कॅम्पमध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती मी करते। त्यामध्ये आपलं स्तनाचा कॅन्सर असू दे, सर्वायकल कॅन्सर असू दे, ब्रेस्ट कॅन्सर असू दे, त्यानंतर मुखकर्करोग असू दे, या सगळ्याची तपासणी आपण या व्हॅनमध्ये करणार आहोत। त्यानंतर या व्हॅनमध्ये 2 प्रमुख डॉक्टर उपस्थित राहणार आहेत, एक गायनेकोलॉजिस्ट आणि डेंटिस्ट। त्यामुळे सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा। त्यानंतर बायोप्सी पण आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत। ती बायोप्सी आपण पुढे टेस्टिंगसाठी पाठवणार आहोत आणि जे रिपोर्ट आपले येणार आहेत बायोप्सीमध्ये त्यानुसार पुढची ट्रीटमेंट आपण सर्व मॅडमने सांगितलंच आता की वालावलकर जे डेरवनचं हॉस्पिटल आहे तिथे आपण पूर्ण करणार आहोत। तसेच या कॅम्पमध्ये आपण ज्या महिला आहेत त्यांची हिमोग्लोबिनची टेस्टिंग त्याचप्रमाणे कॅन्सर हाही आजार आत्ताच्या काळामध्ये वाढत चालला आहे आणि वेळेच निदान जर झालं राबवला आहे की लोकांपर्यंत पोहोचणं, या कॅन्सरचं निदान करणं, त्याचं लवकरात त्याचं निदान करून त्या व्यक्तीला उपचाराखाली आणणं ह्या हेतूसाठी महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे। त्यामुळे ही मोबाईल व्हॅन म्हणजे ती आपल्या ताब्यात आलेली आहे, आपल्याला निदान उपलब्ध करून देण्यासाठी सुसज्ज मोबाईल वैद्यकीय अधिकारी आपल्या या PSCच्या वैद्यकीय अधिकारी आणि सर्व मान्यवर जास्त वेळ न घालवता शासनाचा उपक्रम आहे, पण शासनाने जाहीर केला तरी जबाबदारी घेऊन तो पार पाडणं ही सर्व अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी आहे। आता यांनी आमच्या सरपंच महोदयांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये तयारी PSCने केली, खरं म्हणजे कार्यक्रम PSC मात्र असला तरी तुम्ही त्यांचं तुमचं स्वागत करायला विसरला, तुम्ही कोणा